बाबांच्या दर्ग्यात आलं. भरपूर दिवस झाले येणं होत नव्हतं माझं. आजारपण, प्रवास सगळं तुम्हाला माहीत आहे. गाडीचा इश्यू, येणंच होत नव्हतं. यू वोंट बिलीव्ह, काल सहज म्हणजे असं बोलणं झालं माझं. आपण बोलतो ना जसं देवांशी आपण का येणं होत नाही आहे, उद्या गुरुवार आहे, माफ कर मला त्या गोष्टींसाठी. आणि आज काय झालं मी तुम्हाला गोष्ट एक दाखवतो. मी आता आउट ऑफ झोन आहे आणि मी ऑनलाईन आहे. आता मी ऑनलाईन कसं आहे ते पण दाखवतो तुम्हाला. सो फर्स्ट स्टेप, ही ऑर्डर मी घेऊन आलेलो. आता नेट थोडं स्लो आहे इकडे एक ऑर्डर घेऊन गेलो. जी दर्ग्याचा मेन रोड जो आहे तो क्रॉस करूनच पुढे एक बिल्डिंग आहे गोल्डन करून, तिकडे गेलेलो मी. हे कधी कधी असं असते का आपली जी इच्छा असते आपल्या देवांशी भेटायची, पण आपल्याला जेव्हा जमत नसते तेव्हा ती देवा आपली ते पॉसिबल करतात इन एनी वे. पण ते करतात. माझी पहिली ऑर्डर दिवसाची मी काल सांगितलेलं मला भेटणं आहे, तर माफ कर. त्यांनी मला बोलवून घेतलं भेटायला. आहे बसलोय बाबांशी थोडंसं बोलतो. फार दिवसानंतर भेट झाली आज. सेकंड ऑर्डर लागली आता. सो आजची सेकंड ऑर्डर स्वाद. दिवस माझा चांगला सुरू झाला. येस, चांगला सुरू झाला माझा दिवस. कधी कधी मनासारख्या किंवा सरप्रायझिंगली मनासारख्या गोष्टी होतात ना, तेव्हा फार चांगलं वाटतं. कारण की आपल्या लाईफमध्ये तसंच भरपूर गोंधळ चालू आहे आणि त्याच्यात असं काहीतरी झालं का थोडंसं मन शांत होतं. ऊन बघा ना, म्हणजे कोण सांगेल पावसाळा आहे हे ठीक आहे, पण आपल्याकडे आला तर एकदम बेकार येतो. म्हणजे डायरेक्ट काय पूर नॉर्मल पडायलाच जात नाही. ते पण थोडंसं कंटाळा येतो. ठीक आहे, धरणं सुकल्यात, भरले तर चांगलं आहे. थांबलो उन्हात. मध्ये जायचा विचार आहे. मस्त त्याने ताडपत्री वगैरे लावलं आहे, पण ॲज पर रूल्स आम्हाला रेडी मारल्याशिवाय प्रिमायसेसमध्ये जाता येत नाही रेस्टॉरंटचं. काइंड ऑफ चांगली गोष्ट आहे त्यांच्यासाठी, कारण की मग आम्हीच जाऊन थांबले तर मग त्यांचे कस्टमर कुठे थांबतील. बरोबर पण आहे. अशीच आहे आपली लाईफ, चालत राहायची. चला रेडी मारली जाऊयात, ऑर्डर घेऊयात. तर रस्ता बघा इकडून आलोय असा. या मला कधी कधी कळत नाही की गुगल मॅप्सवाले जे पण म्हणजे रस्ता असा सजेस्ट करतात पागल असतात का. इकडून म्हणजे हे थोडेसे डोक्याने कमी असतात का. तर पावसाळ्यात इकडून रस्ता कसा चालू राहील. हे तर नशीब आहे थोडे दिवस पाऊस आता बंद आहे आपल्याकडे. अरे काय समजतच नाही मला तर. झोनच्या बाहेर आलेलो. माहीमला आलं, जास्त लांब नाही आला.
सेकंड टाइम आउट ऑफ झोन. हे सकाळपासूनची दुसरी आउट ऑफ झोन. माहीत ना टार्गेट नाही झालं आहे कम्प्लीट. बॅड लक दाखवतो. काय माहिती काय होतं असं. फक्त 3 ऑर्डर्स दिसते. 3 फक्त म्हणजे ही पकडून तिसरी. समजत नाही कधी कधी काय चाललंय इकडे. आता निघालो जस्ट माहीमवरनं आणि हे बघा ना मन फंक्शनची लाईट परत सुरू झाली. इट्स काइंड ऑफ घाबरवण्यासारखं आहे मला, कारण की लाईट सुरू करतो दिसणारच नाही. कारण की आताच आपण गाडी रिपेअर केलेली, हार्डली 2-3 दिवस पण नसतील झाले आता ना, समजा तेवढे झाले असतील. आत्ताच आपण गाडी रिपेअर केलेली, ह्या लाईटमुळेच गाडी बंद पडलेली आणि परत आता ही लाईट दाखवायला लागलाय आणि काइंड ऑफ मला भीती वाटायला लागला. इकडे गाडी तशी बंद नाही पडावी एवढीच इच्छा आहे, पण हे आता परत गाडीची सर्व्हिस सेंटरला फेरी होणार आहे. विच इज अ बॅड न्यूज, कारण की ऑलरेडी सुट्ट्या झालेल्या, ऑलरेडी नुकसान होत होतं आणि आता परत यायचं. आधी निघतो इकडून, इकडे अडकलं तर परत प्रॉब्लेम होतो. 10:28 झाली आणि आत्ता माझे टार्गेट कंप्लीट झाले. ते पण ऑर्डर टार्गेट नाही झाले, हे बघा 4च झाले. ऑर्डर टार्गेट 5 होते, पण हायब्रिड सुरू आहे ना सध्या झोमॅटोला, पूर्ण नाही झालेलं कंप्लीट नॉट, पण हायब्रिड सुरू आहे ना म्हणून तेवढं ऑर्डर पे झाले तरी पूर्ण करून देते. ते एक तेवढं नशीब आहे, नाही तर मग प्रॉब्लेम झाला असता. गणपती मंदिराजवळ आहे वाघूसारच्या. आजचा दिवस सकाळी तर चांगला गेला, पण नंतर थोडासा प्रॉब्लेम झाला. टार्गेट वगैरे जे कंप्लीट नाही होत ना, त्याच्यामुळे थोडासा इश्यू होतो. सांगायचं कोणाला असा प्रश्न पडतो, कारण की आमचा TM तर काय फोन उचलत नाही. 4 झालेलं फक्त सकाळपासून. काय करणार, पण आता ऑप्शन नाही आपल्याकडे. हा एकच जॉब आहे, त्याच्यामुळे एवढंच चाललं सध्या. बघू कसं काय. शेवटची ऑर्डर इकडे द्यायला आलं मग गेटमध्ये विचार करायकडे सांगतो. मी मंदिर पण दाखवतो, कारण की 4 दिवस झाले मी पण या मंदिरात गेलो नाही आहे. ॲक्च्युली मंदिरात मी जातच नाही जास्त करून, देवांना मी आवडत नाही म्हणून मी जात नाही त्यांच्याकडे. होता आजचा दिवस, काय होत उद्याचा दिवस सांगायला. तर चला, हा वाला ब्लॉग आता आपण इकडेच संपवूयात. लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत